की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। वृंदावनाच्या अलीकडे सगळेजण कॉफी पिण्याकरता म्हणून थांबले, पण कान्हा म्हणाला आपलं एक काम करायचं राहिलं बरं का. कान्हाच्या सवंगड्यांनी विचारलं काय राहिलं रे. म्हणाला तुम्हाला मागच्या वेळेला मी काय काय गमती जमती केल्या होत्या ना त्या सांगायच्या राहिल्या. काय केल्या होत्या श्री कान्हा. अरे म्हणाले आपले आई बाबा चांगलेत बरं का, पण काही मुलं असतात ना त्यांचे आई बाबा एकदम प्रेमळ असतात बरं का. ते त्यांना दूध तूप लोणी साखर असं काही देत नाहीत बरं का. मग मी एक युक्ती केली. काय युक्ती केली. कान्हा म्हणाला मी बघितलं रे माझ्या मित्रांना काय एकेकांचे देह 6 पॅक ॲप सगळ्या हाडांचा पिंजरा दिसत होता बरं का. मी विचारलं मधुमंगलला काय रे मधुमंगल, भगवंतांच्या मित्राची नावं दिलीत बरं का. मधुमंगल असा कसा रे तू धष्टपुष्ट पाहिजेस ना, आपल्याकडे दूध दही लोणी तूप किती असतं. मधुमंगल म्हणाला की आमच्या घरी सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची सवय. काय प्यायची सवय. चहा. अरे हे सगळं कलियुगात रे आपल्याकडे रे. अरे कान्हा पण आम्हाला देतच नाही रे आमच्या घरातले. असं मग आपण असं करू प्रत्येकाच्या घरी जाऊ आणि चोरी करू. कान्हा काय रे चोरी करणं पाप आहे. कान्हा म्हणाला हो का 70 वर्ष तुमच्या लक्षात नाही आलं का की चोरी करणं पाप आहे. आत्ता बरोबर लक्षात आलं. असं आहे का म्हणाले. हा पक्का कम्युनिस्ट दिसतोय. आता याला बरोबर अक्कल यायला लागली बरं का. आपल्या हातात सगळं जायला लागल्यावर काही नाही म्हणाले मला मग सगळे मंत्र येतात चोरीबिरी झाल्यानंतर. मी सांगेन तुम्हाला ते मंत्र म्हणा तुम्ही पापमुक्त व्हाल. एक जण म्हणाला कान्हा म्हणजे तुझ्याकडे ते वॉशिंग मशीन आहे का. कान्हा म्हणाला कुठलं वॉशिंग मशीन. अरे ते एकच बटन असतं बघ ज्याला वॉशिंग मशीनला. कान्हा म्हटला कुठलं बटन. ते नाही का त्याच्यावरती कमळ छापलेलं असतं कान्हा ते आहे का. नाही रे कान्हा म्हणाला अरे तसलं काही नाही माझ्याकडे. कान्हा म्हणाला आणि अरे राजकारणात पडायचंच नाही बरं का. आपण फक्त काय करायचं मतदानाच्या दिवशी जायचं आणि बटन दाबायचं बरं का. कोणाला करा हे माहिती आपल्याला बरं का. ते सांगणार नाही. नाही तर तुम्ही म्हणाल की कोणाला करा बुवा तुम्ही तेवढे सुज्ञ आहात ना. आता काय मोदी आहेत त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं तर योगी सुद्धा येतील. आपल्याला लक्षात ठेवायचं बरं का. आपलं कुठलं बटन दाबायचं हे आपलं पक्क पाहिजे. फॅन लावायचं असेल तर फॅनचं बटन दाबतो की नाही. लाईट लावायचं असेल तर लाईटचं बटन इकडचं दाबा बरं. हा लाईट बंद आहे बघा. इकडचे लावा. हा लागेल तो थोडा लेट आहे बहुतेक. अजून एक बंद आहे बघ. एक बंद आहे कुठलं तरी. हो की नाही. हा लाईट लावायचा असेल तर तेच बटन दाबायला पाहिजे की नाही. तसं सबका साथ सबका विकास. अमेरिकेत जाऊन सांगता तो काय 56 इंच की छाती म्हणून 56 भोग बर का. भक्त आहे तो. साधा सुद्धा नाही आहे आमचा जो माणूस आहे ना बसलेला वरती. केंद्रातला खांब मजबूत आहे काही काळजी करू नका. आणि त्यांनी सांगितलंच आहे 24/7 and 2047 काळजीच करू नका तुम्ही. कान्हा म्हणाला आपण असं करू प्रत्येकाच्या घरी जाऊ आणि गाडग्या मडक्यात जे काही ठेवलेलं असेल ना ते काढू आणि खाऊ. झालं सुरू झालं.
5-6 घरी झाल्यानंतर लक्षात आलं बरं का गोपींच्या. एक गोपी म्हणाली, असं का, असं करताय, मी जरा युक्ती लढवते बरं का. कान्हा म्हणाला, तू काहीही युक्ती कर, तू कुठेही लपवून ठेव, मला माहिती नाही अशी जागाच नाही म्हणाले. पण ती पण हुशार होती बरं का. तिनं काय केलं, छताला वरती एक शिंकाळं बांधलं बरं का, आणि त्या शिंकाळ्यामध्ये ती सगळी गाडगी मडकी रचून ठेवली, एकावर एक एकावर एक एकावर एक. आणि त्यात ते सगळं दूध, तूप, दही, लोणी जे काय होतं त्यात ही सगळी आली बरं का. कारण आता आपण सगळे जमायला लागलो ना, मग काहीतरी नाव दिलं पाहिजे ना रे आपल्या मंडळाला. एकत्र आले की 4 मुलं एकत्र आले की त्यांना लगेच वाटतं बरं का आपलं मंडळ असावं. मग म्हणाला, काही नाही, नाव माहिती आहे मला. काय रे, नवनीत चोर मित्र मंडळ म्हणाले. नवनीत चोर मित्र मंडळ. नवनीत प्रिय आहेत बरं का ते. आणि आहेत कसे, नव नीरद सम. नीरद म्हणजे ढग, नवीन ढग. आकाशामध्ये जो जमा होतो ना नुकतेच ढग, ते श्यामल वर्णाचे असतात, काळे नसतात बरं का. आणि सगळ्यांना घेऊन गेला बरं का कान्हा त्याच गोपीच्याकडे. जिनं ही युक्ती केली होती. सगळी कपाटं उघडून बघितली. आपल्याकडे असतात ना, आपण त्यात पदार्थ करून ठेवतो बघा, काय म्हणतात त्याला, 8 दिवसाचं, 10 दिवसाचं, 15 दिवसाचं असतं बघा. घेतलं की टाक त्याच्यात, घेतलं की टाक त्याच्यात. काय, हा काय आता बरोबर म्हणलं आजी, शीत कपाट. हा, आमच्या एक बाई त्याला शिळ कपाट म्हणतात बरं का. सगळे त्यातनं काढले की पदार्थ शिळेच असतात बरं का. ते उगाच आपण आपलं काहीतरी, आपली समजूत आहे त्यात चांगलं राहतं, काही चांगलं बिगलं राहत नाही बरं का. त्यापेक्षा ताजं करून खा. 5 मिनिटं लवकर उठा. 8 पर्यंत आपलं घोरत पडायचं, आणि मग काहीतरी ते फ्रीजमधनं काढायचं, गरम करायचं मायक्रोवेव्हला. तेही सकस नाही. त्याच्यामुळे मग आपली बुद्धी कशी सकस होणार, तेही सकस नाही. त्यामुळे हेही सकस नाही. कान्हा म्हणाला, हिच्या घरात तर काही शिळं कपाट वगैरे दिसत नाहीये. कुठं ठेवलं असेल, कुठं ठेवलं असेल, कुठं ठेवलं असेल. म्हणून कान्हानं सहज वर पाहिलं बरं का. तिकडे उभा होता, तिथे उभा होता. म्हणाला, अच्छा, वर पाहिलं तर ते सगळं लटकवलेलं दिसलं बरं का. कान्हा म्हणाला, या इकडे, एकावर एक थर करू आणि ते काढू म्हणले वरचं. कान्हा, काढायला वगैरे नको रे, काढत बसलं ना की वेळ जाईल. त्यापेक्षा असं करू, ते फोडून टाकू म्हणाले जे आहे ते. कान्हा म्हणाला, पार्टीतले लोक तयार व्हायला लागलेले दिसतात आता. या, बोलवा त्याला, ये दहीहंडी फोड. तिथे त्याला जागा करा फक्त. तो त्या बाहेर पाळण्यावर बेडशीट आहे, पाळण्यावर खाली जरा म्हणजे खाली पडायला. हा, करा करा, छान छान मेकअप करा. आणलंय सगळं त्याला घाला. एक खाली चादर द्या, म्हणजे ते खाली सांगणार नाही. इकडे तयारी होईपर्यंत सगळ्यांनी इकडे चालू करा. राधा कृष्ण गोपाळ कृष्ण, 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 राधा कृष्ण गोपाळ कृष्ण,
गोपाल कृष्ण राधा कृष्ण 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 गोपाल कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण नारळ नारळ राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधे खाली बस राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय मिळणार आहे सगळ्यांना कार्याचा प्रसाद मिळेल काही काळजी नाही नारळ पण फुटला त्यावर थोडा थोडा घ्या सगळ्यांनी थोडा थोडा द्या बेडशीट तसं गोळा करून घ्या बेडशीट तसं गोळा करून घ्या नाही असं तिकडे कोणाला मिळालं असेल तर तिकडे कोणाला नसेल मिळालं तर आणि कान्हा आता थोडा मोठा झाला बरं का कान्हा म्हणाला काला जाताना मिळणार आहे सगळ्यांना काळजी करू नका त्यात ते सगळं आहेच बरं का काल्याचा प्रसाद मिळणार आहे आता आणि सगळे जण आता मथुरेमधून निघून वृंदावनामध्ये आले वृंदावनामध्ये आल्यानंतर कान्हानं पाहिलं कसली तरी गडबड चालू कसली गडबड आहे कसली गडबड आहे कसली गडबड आहे बाबांना विचारलं बाबा कसली गडबड आहे बाबा म्हणाले अरे हा थेट वृंदावनातच जायला आला हे इकडे बाळा सगळ्यांना दर्शन दे एकदा बघा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अरे नवनीत चोर मंडळाचा अध्यक्ष आहे तो. छान.
अरे वा आजीबाई त्याची मस्त. रात्री दृष्ट काढा बरं का. अच्छा. कान्हा म्हणाला की इंद्राची कसली आली पूजा. बाबांनी सांगितलं कान्हा अरे इंद्र आपल्याला पाऊस देतो त्याच्यामुळे सगळं हे चालतं. कान्हा म्हणाला छे आपल्याला पाऊस मिळतो ना तो गोवर्धनामुळे मिळतो. गोवर्धन सगळे ढग अडवतो त्याच्यावरती जे गवत वाढलंय जे काही वृक्षवेली वाढल्या आहेत त्या गवतांवरती आपल्या ज्या सगळ्या गायी आहेत त्या चरतात त्यांच्यापासून आपल्याला दूध दुग्ध मिळतं. आपण गोवर्धनाची पूजा करूया. गोवर्धनाची पूजा कान्हा कशी करतात गोवर्धनाची पूजा. कान्हा म्हणला तुम्ही काही काळजी करू नका मला सगळं माहिती आहे. तुम्ही सगळं आपला सगळ्या कुटुंबाला बरोबर घ्या आपलं पशुधन जे आहे ते बरोबर घ्या आणि तुम्ही सगळे गोवर्धनाच्या निकट येऊन बसा म्हणाले. मी सांगतो मी आलो की पूजा करायला सुरुवात करू. आणि या गोप बालकांना वाटत होतं बरं का की आपण चालत 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 गोवर्धनाकडे चाललोय. तसं नव्हतं बरं का. प्रत्यक्षामध्ये काय होत होतं बरं का. गोवर्धनच चालत 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 त्यांच्याकडे येत होता. बघा आता गोवर्धन येणार आहे चालत चालत. गोवर्धन पडवलं चालत 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. छान झालं. कान्हा म्हणाला बघा माझ्या मागे छान मूर्ती चालताना दिसते. सगळे आले बरं का गोवर्धनाच्या पायथ्याला. कान्हानं पूजा सांगायला सुरुवात केली. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आणि मग पुढे चालू बरं का. सगळे विचारतात कान्हा तुला कसं काय रे माहिती हे मंत्र वगैरे. कान्हा म्हणाला मला माहिती म्हणजे हे माझ्यापासूनच सगळं निर्माण झालं. मला माहितीच आहे सगळं. ती पूजा झाली बरं का. सगळेजण पूजेला बसले आणि नारद या पूजेला आलेत बरं का. देवर्षी नारद आहेत या गोवर्धन पूजेला आले. पूजा झाली आणि सगळ्यांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होता बरं का. पण आपण जसा एका रांगेत उभा राहून प्रसाद घेतो की नाही दररोज, अजिबात घाई गडबड गोंधळ बडबड करत नाही की नाही, तसे सगळे रांगेत उभेत बरं का. नारद सुद्धा रांगेत उभेत. मला हे सांगायचं नारद रांगेत उभे. त्यांना असं नाही की मला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. गोवर्धना करता वेगळी ट्रीटमेंट आहे बरं का. कान्हा करता वेगळी ट्रीटमेंट आहे. नारदांना म्हणाले काय कुठला लाडू आहे तो. काय बुंदीचा आहे. असं बुंदीचा लाडू आहे म्हणाले. नारदांनी हात पुढे केला, एक लाडू दिला. नारदांनी तो उजव्या हातातला लाडू डाव्या हातात घेतला, पुन्हा हात पुढे केला. दोन हो म्हणाले दोन. विचारलं नाही बरं का त्यांना कोणी कशाला दोन हवेत. हा एक दिलाय की. दुसरा लाडू हातावर ठेवला. नारद म्हणाले ओके माझं काम झालं. वा ये रे बाबा. वासरी यश वाजवणारच करणार. यश ये. बसा इथे दोघं बसा. वा तो बनियन काढ. हे बलराम दादा बनियन बिनियन नाही घालायचं. सिक्स पॅक काढ बनियन काढ. काही लाजू नको. अरे सोहळा आणि उपर बरं का काही घालत नाही.
असू दे दमलाय. आणि सगळं सगळं अरे खाऊन टाक, गोळ्या खा फक्त, बाकी अध्यक्ष कडक 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 खाऊन खायचं. अध्यक्षाला भरपूर पाहिजे त्याशिवाय काय अध्यक्ष नसतात. केवढे झालेत अध्यक्ष बघा. जितके फाटे बसतील तितके अध्यक्ष होणार होते. आणि नारद गेले इंद्राकडे बर का. इंद्र अगदी आरशातच बघत होता, तयार होत होता, कारण त्याला माहिती आहे ना दरवर्षी माझी पूजा चालते, आता मला बोलवतील. नारदांनी इंद्राच्या हातावरती तो लाडू ठेवला. म्हणाले, इंद्रा हे तुझ्याकरता आणलंय. इंद्रा म्हणाला, वा, बुंदीचा लाडू, कुठनं आणलात? म्हणाले, पृथ्वीवरती गेलो होतो, तिथे गोवर्धनाची पूजा झाली. आता गोवर्धनाची कसली पूजा? इंद्र पूजा पाहिजे ना? नाही नाही म्हणाले, कानानं सांगितलंय इंद्राची पूजा बंद. रागावला आणि सावर्णिक नावाचे मेघ आहेत, वर्षा करतात ना, हे सगळं इंद्राच्या हातात आहे बरं का. इंद्रदेवता आहे त्याची, पावसाची. त्यांना आज्ञा केली, गोवर्धनावरती तुम्ही बरसायला सुरुवात करा. आणि हा नोव्हेंबर महिना आहे बरं का. नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडत नाही, म्हणजे इंग्रजी महिना तुम्हाला सांगितलं सगळ्यांना पटकन कळायला. आत्ता पडतो तर त्याच्यात जाऊ नका, हे मी सांगतोय तुम्हाला, हे 5,500 वर्षापूर्वीच सांगतोय. त्यावेळेला तेथे ऋतू त्या त्या काळात होते. आता काय कधीही पाऊस पडतो. ह्याच वर्षी जरा बरी परिस्थिती आहे, नाही तर 2-3 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल 9-10 महिने, म्हणजे महिन्यात 1-2दा तरी पाऊस पडायचा आपल्याकडे. पुण्यात ही परिस्थिती होती. धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. सगळेजण घाबरले, म्हणाले, काना असं कसं झालं? काना म्हणाला, काही काळजी करू नका, आपण गोवर्धन उचलून धरू आपल्या डोक्यावरती. तुम्ही सगळेजण आपापल्या काठ्याला त्याला. आणि सगळ्यांनी जय जयकार केला बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. गोवर्धन वर गेला, सगळ्यांनी काठ्या लावल्या, सगळे त्या गोवर्धनाच्या खाली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, 7 दिवस अखंड पाऊस पडतोय बरं का. म्हणून 7 दिवस भगवंतांनी आहार घेतला नव्हता, काही खाल्लं नव्हतं. आणि 8 पट्ट राणे, आपण उद्या परवा ती कथा बघणार आहोत, उद्याच पाहणार आहोत सगळ्या कथा. म्हणून 8 56, म्हणून ते 56 भोग आहेत. आज जाताना कोणीतरी एकाने फोटो काढा आणि मग मोजा, त्याच्यापेक्षा अधिकच होतात. झालं. इंद्राला लक्षात आलं, हा कोणी सामान्य बालक नाही आहे, हा प्रत्यक्ष परब्रह्म आहे. इंद्राला नमस्कार केला, स्तुती वगैरे झाली, तो सगळा विषय संपला. आणि कान्हा आईला म्हणाला, आई आता मी जरा मोठा झालोय ना, आता मी गाईंना आणि वासरांना चरण्याकरता म्हणून घेऊन जातो बरं का वृंदावनाला. त्या यमुनेच्या डोहामधला कालिया मर्दन त्यांना आधीच संपवला होता बरं का. म्हणाला, आता मी सगळ्यांना घेऊन जातो वृंदावनामध्ये गाईंना चरायला. तू असं कर आई. दोन्ही हात कमरेवर ठेवले बरं का. कान्हा आईशी बोलताना पण असा छान कमरेवरती हात ठेवून बोलतोय बरं का. उद्या मला तू लवकर उठव, मी जाणार आहे सगळ्या माझ्या गोप बालकांबरोबर. आई म्हणाली, कशाला रे कान्हा, तू लहान आहेस अजून. तो म्हणाला, अगं आई लहान कुठे आहे, मला आता हे शिकलं पाहिजे ना या व्यवसायातला. हा आपला पिढीजात व्यवसाय आहे बरं का, गोपालन. मला शिकलं पाहिजे. आणि उद्या ना भरपूर खायला वगैरे दे बरं का मला. झालं. कान्हा करता ती ट्रिप होती ना, कान्हा सकाळीच लवकर उठला बरं का. ट्रिपच्या दिवशी मुलं लवकर उठतात की नाही, इतर दिवशी सकाळी शाळा असते तर उठवावं लागतं. अरे उठ, अरे उठ, अरे उठ. ट्रिप जायची म्हणलं की लगेच तयार. कान्हा उठला, छान आईने आवरून दिलं, सुंदर पितांबर नेसवलंय बरं का कान्हाला. ते रूप डोळ्यासमोर आणा बरं का.
ते जर डोळ्यासमोर आलं ना तर या कथांमध्ये काही अर्थ आहे बरं का. नाही तर काय आपल्या ह्या कानाने ऐकलं आणि बस. गुडघे टेकून ती यशोदा बसली बरं का कानाच्या पायापाशी. कानाला सुंदर पितांबर नेसवलाय, त्याला सोन्याची मेखला लावली आहे, कानाला बाजूबंद लावले, हातामध्ये छान सुवर्णांचे अलंकार घातले, पायामध्ये सुवर्णांचे अलंकार आहेत. तो राधा पण आली. अगं बाई. यांनी आधीच वाजवली वेणू. शिवांश मध्ये वाजवायची नाही थांब थांब हा. काना काना कानाला लाभ देतो. मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे. काना म्हणाला आईला, आई जाऊ द्या सांग. तू एवढा छान मुकुट मला घातलायस, एक काम कर. काय रे काना? आई त्याच्यावरती मोरपीस खोल. आई आत गेली बर का, मोरपीस आणलं आणि कानाच्या त्या मुकुटामध्ये मोरपीस खोल आणि कानाला म्हणजे यशोदा, काना अरे किती सुंदर दिसतोयस तू. माधव मुरली मनोहर. कान्हा धावत 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 आतल्या खोलीत गेला बरं का आणि एक वेणू घेऊन आला. तो म्हणाला, आई ही वेणू पण माझ्या इथे अशी कमरेमध्ये खोवून दे बरं का. त्याला वेणू पण खोवता येत नाही बरं का. 6 वर्षाचा 7 वर्षाचा आहे. माधव मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे. श्रीवत्सलांछन हृदय विलासन, श्रीवत्सलांछन हृदय विलासन, दीन दया घन रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे. सुर नर किन्नर नारद तुम्बर, सुर नर किन्नर नारद तुम्बर, गाति निरंतर रे माधव, मुरली मनोहर रे माधव. एक राधा आहे आणि एक मीरा आहे बरं का. माधव मुरली मनोहर रे. एका जनार्दनी त्रिभुवन सुंदर, एका जनार्दनी त्रिभुवन सुंदर, राखितो गोधन रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे माधव, मुरली मनोहर रे. काय मनोहर दिसते रे मुरली तुला. काना काना तुला वाजवता येते का रे मुरली. आई आई मला सगळं येतं बरं का. काना कुठे रे शिकलास हे सगळं. कानाचं उत्तर ठरलंय बरं का. आई तुझ्या पोटात असतानाच शिकलो हे सगळं. काना गेला बरं का वृंदावनामध्ये. पाठीमागून ती गोप बालक येत आहेत चालत चालत.
आणि ते सगळे गोप चालत चालत येत आहेत बरं का. आणि कान्हानं त्या वृंदावनात काय केलं माहितीये का, कदंबाच्या वृक्षाला टेकला कान्हा आणि ती मुरली धरली बर का. आणि एक 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 सूर काढायला त्याच्यावरती सुरुवात केली बर का. आणि गोपी होत्या ना, त्या गोपी आपलं भान विसरल्या आणि आता त्या गोपी कान्हाला विचारतायत, कान्हा
विचारलं की तो वृंदावनात वाजणारा वेणू कोणाचा आहे? कान्हा म्हणाला मीच वाजवत होतो. त्या म्हणाल्या की तू गोपांना बरोबर घेऊन जातोस, त्यांच्या बरोबर एकत्र जेवतोस, त्यांच्याबरोबर छान काला करतोस, त्यांनी आणलेलं आणि आपण आणलेलं एकत्र करतो. म्हणून काल्याला सगळ्यांनी काही ना काहीतरी घेऊन यायचं असतं बरं का. म्हणून 56 भोगांचा काही ना काहीतरी घेऊन यायचं भगवंतांना. इथे दर्शन घ्या आणि तुम्ही जे काही आणले ना, म्हणजे प्रसाद म्हणून मिळणारच आहे, पण तिथे ठेवलेला काय द्रोण आहे, वाटी आहे, त्यातलं तुम्हाला जे आवडेल ना ते घेऊन जा बरं का घरी. तुम्हाला जे आवडेल ते घेऊन जा. एकच नाही. हा, एकच नाही म्हणजे सगळ्यांना मिळेल. मला बरंच काय आवडतं. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही नारदांसारखे करू, एक हात पुढे मग परत दुसरे हातात, तसं नाही करायचं बरं का. ते नारदांना अलाउड आहे बरं का. काल्याचा अनुभव भगवंतांनी सगळ्यांना दिला. आणि आता या गोपी सगळ्या जमा झाल्या कान्हाच्या आजूबाजूला. म्हणाल्या काय रे कान्हा, रोज तू जातोस वृंदावनामध्ये, जातोस, या सगळ्या गोपांना, गोप बालकांना, एका अर्थाने काला म्हणजे गोपांबरोबर केलेला रासच आहे बरं का भगवंतांनी. रास म्हणजे काय, भगवंत आपल्या बरोबर आहेत ही भावना म्हणजे रासक्रीडा आहे. नृत्य हा एक सादरीकरणाचा प्रकार आहे त्यातला. नाचणं म्हणजे काही रास नाही बरं का. पण आपण आनंदात नृत्य करतो की नाही, म्हणून तो भाव आहे बरं का. कान्हा म्हणाला काही नाही, तुम्हाला पण सगळ्यांना मी रासक्रीडेचा अनुभव देणार आहे. कधी देशील कान्हा? कान्हा म्हणाला शरद ऋतूतली जी पौर्णिमा आहे ना, त्या पौर्णिमेच्या रात्री मी तुम्हाला तो अनुभव दिला. आणि कान्हानं काय केलं, त्या पौर्णिमेच्या रात्री कान्हा एकटाच गेला बरं का वृंदावनामध्ये. गोपींना सांगितलं होतं बरं का, तारीख वार कळवलेलं आहे, कधी यायचं, किती वाजता यायचं. फक्त म्हणाले वेळ छापलेली नव्हती. का वेळ छापलेली नव्हती? कान्हा म्हणाला माझ्या वेणूचा नाद तुम्हाला आला ना की या, पटापट सगळं आवरावर का, स्वयंपाक वगैरे लवकर करून घ्या, म्हणजे मग 4:30 ते 7, 7:15 पर्यंत कथा ऐकता येईल. आणि कान्हा गेला बरं का, त्या कदंबाच्या वृक्षाला टेकून उभा आहे, 1.5 पायावरती कान्हा उभा आहे. आणि कान्हानं त्या वेणूचा नाद करायला सुरुवात केली बरं का. वेणूचा नाद जसा कानावरती पडला तशा या गोपी हातातलं काम टाकून निघाल्या. आपण ते वर्णन ऐकलं असेल, कोणी शृंगार करत होतं, कोणी काय संतांचं वर्णन आहे बरं का, कानातलं घालत होतं, एका कानातलं घालून झालं होतं आणि दुसऱ्या कानातलं घालायला विसरलीच म्हणाले एक गोपी. भाव आहे ना, नथ लावायला म्हणून घेतली होती, पण त्या वेणूचा नाद कानावरती पडला आणि नथ नाकात घालायची असते, ती कानात अडकवली म्हणाली डाव्या. अहो त्या वेणूचा नादच इतका जबरदस्त आहे ना, गाई व्याघ्र एके ठाई झाली बरं का. तृण चारा चरू विसरली. श्वापदच इथे विसरतायत, तिथे मानवाची काय स्थिती आहे. सगळ्या भरा जमा झाल्या. म्हणाल्या रासक्रीडा किती वाजता होणार आहे, आम्ही एवढ्या काय म्हणतात ते काय घागरे, घागरा चोली घालून आलोय, रास कधी होणार आहे. काल सांगितलं होतं बुवांनी रासक्रीडा करायची का नाही, आज नेमकी करायची. सगळ्यांना कानानी बोलवलं आणि सगळ्या जमा झाल्या गोपी. गोपी हा भाव आहे बरं का. हा, गोपी होण्याकरता काही वय लागत नाही बरं का. हा, 2 प्रकारच्या गोपी होत्या. मी असं म्हटल्यावरती नेहमीचे येणारे श्रोते असतात ना, त्यांना लगेच कळतं बरं का माझं पुढचं वाक्य काय. हे तर भागवताला तर ठीक आहे, नारद मंदिरातले श्रोते मी
असा असा एखादा पॉज घेतला ना की सुरुवात त्यांना कळतं आता बुवा काहीतरी सांगणार. उठतात एकदम. दोन प्रकारच्या गोपी त्या रासक्रीडेमध्ये होत्या. एकाने विचारलं कुठल्या कुठल्या होत्या ते सांगायला पाहिजे की नाही. इकडे जाऊ दे, इकडे जाऊ दे. म्हणालो एक होत्या ना त्या 50च्या आतल्या होत्या आणि दुसऱ्या होत्या त्या 50च्या पुढच्या होत्या. बस फक्त आता 50च्या आतल्या गोपी कुठल्या गोलात उभ्या होत्या आणि 50च्या पुढच्या कुठल्या गोलात उभ्या होत्या एवढं फक्त विचारू नका बरं का. काही काळजी करू नका. तुम्ही जरी काळे करायला विसरले असाल तरी भगवंतांना माहिती आहे तुम्ही सगळ्या 50च्या आतमध्ये जात. काही काळजी करू नका. त्यामुळे छान 5 मिनिटं आपण रासक्रीडेचा अनुभव घेऊ. या जरा खुर्च्या काढा पटकन. हा उभं राहू. ज्यांना नृत्य करणं शक्य आहे त्यांनी नृत्य करता रासक्रीडा करायची आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी एक फेर करा फक्त आणि मग पुन्हा खुर्चीवर जाऊन बसा. या बाहेरच्या सगळ्या मातृवर्ग आत या. एका पटकन मुलींनी पटकन उठायचं करून याला घ्या मध्ये. एखादा एक घालून टाका. काही नाही 5 मिनिटं फक्त आरती आहे. त्याच्यानंतर आरती आहे. सांगतील आणि तुम्ही म्हणा. एक एक गोष्ट सांगतील आणि मग म्हणा. सगळं हाताच्या बाजूला ठेवा. पटकन खुर्च्या उचला. याच्यानंतर आरतीच आहे त्यामुळे काय काळजी करू नका. खुर्च्या उचला सगळ्या. काय म्हणजे काय तुमच्याशी बोलतात आलं नाही बऱ्याच उद्या आता येणार आहे मंगेश आशय पप्पा सगळे उद्या तिघही येणार. म्हणून तर मला जमलं नाही. मित्र उद्या नक्की तिघही येणार. त्यामुळे ते तिघं येणार. नको नको त्यांनी सांगितले. टिपरे आणल्या नसतील तर काय हात आहे त्याचा. आत या सगळेजण आत या. बाहेर सावकाश. नाही गोल पुढे फिरा असेल. चल लवकर बिनल.
अच्छा